संतांच्या विभूती धर्मलागे अवतरती, धर्मरक्षणा कारणे साधू होता ती अवतरणे, समचरण सरोजम सांद्र नीलबुदाभम जगणनित पाणी मंडना मंडनानम, तरुण तुलसीमाला कंजन कंजनेत्रम सदैव धवलासं विठ्ठलं चिंतयामि। हरि पांडुरंगा करू प्रथम मने पांडुरंगा करू प्रथम मने पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम हरि पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम तुझरे चले सदाजिया पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते चिवन दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतांसी, ते रंजवू चित्तासी आपुल्या मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझिया पाया, तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम, मुखेस्य वेदस्य शास्त्रार्थ नीतिम, नमो सरजुदास गिरी ब्रह्मस्वरूपम, नमो सरजुदास स्वामी ब्रह्मस्वरूपम। धन्य धन्य एकनाथा पायी माथा ठेविला, संतांच्या विभूती धर्मलागे अवतरती, धर्मरक्षणा कारणे साधू होता ती अवतरणे। कीर्तन संकीर्तनासाठी निवडलेला अभंग ज्यांना आपण दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे शांती ब्रह्म, जे श्रीमंतही आहेत, जे शांतही आहेत आणि जे संतही आहेत, अशा पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराजांचा कीर्तनासाठी निवडलेला अभंग आहे। विठला 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 टाळी 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 श्री संत एकनाथ महाराज या अभंगातून प्रतिपाद्य विषय आपल्या समोर मांडतात। की ज्या ज्या वेळेस जेवढ्या संतांच्या विभूती आहेत, तसं बघायला गेलं तर देव आणि संत एक आहेत। देवामध्ये संतांमध्ये काही फरक नाही। देवते संत
निमित्त त्या प्रतिमा देव आणि संत एक आहेत, पण ते संत जेवढ्या विभूती आहेत संतांच्या साधूंच्या ते केव्हा केव्हा अवताराला येतात, अवतीर्ण होतात, अवतार घेतात. ज्या वेळेस या आपल्यावरती ग्लारणी येते, यदा यदा येद रमस्य दसा, देवी अवतार त्या ठिकाणी घेत असतो. संकट आले की अवतार घेतो. तसं त्या ठिकाणी संतही अवतार घेतात, साधूही अवतार घेतात. संतांच्या विभूती धर्माचं रक्षण करण्याकरता ते संत अवतार घेतात. संतांच्या विभूती पुढं काय आहे, धर्मालागी अवतरते. ज्या ज्या वेळेस धर्माचा ऱ्हास होईल, तुम्ही जागे आहेत, धर्माचा ऱ्हास होईल. एकनाथ महाराज म्हणतात, जेव्हा जेव्हा धर्मावरती संकट येईल तेव्हा तेव्हा संत अवतार घेतात. ती ओवी आहे एक, ज्या ज्या वेळेस तई आम्हा येणे घडे संसार स्थिती, त्याच धर्माची वाट मोडे अधर्माशी शिग चढे, तई आम्हा येणे घडे संसार स्थिती. त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना यावं लागतं. धर्मरक्षणाकारणे साधू होतात ती अवतरणे. त्या धर्माचं रक्षण संत साधू हे करत असतात. ते काही मंदिर काही बांधत नाहीत, मोठे मोठे बंगले बांधत नाहीत, ते बाकीचं काहीच करत नाहीत. जे संत आहेत ते सांगतो, जे संत नाहीत ते बाकीचं जाऊ द्या, आहे की नाही. पण संताचं काम काय असतं, वाढवाया सुख भक्तिभाव धर्म कुळचारी नाम विठोबाचे. पण ऐका ना, एकनाथ महाराजांनी सांगितलं संतांच्या विभूती धर्मालागे अवतरणी, आणि दुसऱ्या चरणात सांगितलं धर्मरक्षणा कारणे साधू होता ती अवतीर्णे. तेच संत साधू होतात आणि साधू होऊन त्या ठिकाणी जगाला सत्पत्ती लावण्याचं काम करतात. आणि तुम्हाला सांगतो, एकच व्यासपीठ असं आता या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, ते म्हणजे हे व्यासपीठ वारकरी संप्रदायाचं. हे व्यासपीठ जर सोडलंय ना तर बाकीचं काहीच उरलं नाही. आणि एकच व्यासपीठ या ठिकाणी शिल्लक आहे संस्कार देण्याचं, बस फक्त कीर्तनाचं व्यासपीठ. जगाला सत्पत्ती लावण्याचं, रस्ता दाखवण्याचं, काय जी अडचण असेल ती निर्माण होऊ नये, त्या ठिकाणी एकच फक्त संत साधू होता ती अवतीर्णी. जगाला सत्पत्ती लावण्याचं काम साधू करतात. पण ते आले तेव्हाही ब्रह्मच होते आणि जाताना सुद्धा ब्रह्मच आहे. तुम्ही आम्ही नाही, साधू विठ्ठल 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 आज या ठिकाणी आपल्या सप्ताहाचं दरवर्षाप्रमाणे यावर्षी सप्ताहाचं 9वं वर्ष आहे. किती? तसं 56 वर्षाची परंपरा आहे, बरोबर ना बाबा? 56 वर्षाची परंपरा. पण त्यामध्ये आपण हा योग चालू करून, हा सप्ताह चालू करून, सोहळा चालू करून 9 वर्ष या ठिकाणी यावर्षी पूर्ण झालेले आहे. आणि 9व्या वर्षातील आपले कार्यक्रम असे आहेत. पहिलं तर नाव त्रिवेणी संगम, आणि कार्यक्रम सुद्धा त्रिवेणी, तेथे ओग नाम त्रिवेणीचा कार्यक्रम सुद्धा. सकाळी कीर्तन आणि सायंकाळी सुद्धा, आणि मधी सुद्धा कथा चालू आहे, रामायण चालू आहे.
काय आनंदच आनंद आहे महाराज. एवढा आनंद दुसऱ्या देशामध्ये जर गेलो आपण तो बघायला भेटत नाही. तो आनंद कुठं? फक्त भारतामध्ये. आणि या भारतामध्ये, हिंदुस्थानमध्ये, त्यातले त्यात महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये जेवढे संत जन्माला आलेत ना तेवढे संत कुठेही जन्माला आले नाहीत. कारण आपला देश पवित्र आहे, आपलं कुळ पवित्र आहे आणि आपले संत सुद्धा पवित्र आहेत. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. ज्या हरीच्या दासानं आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेला आहे तो पवित्रच असणार की नाही. आणि गोदावरीच्या तटावर ज्यांनी जन्म घेतला, जोपर्यंत आपली बॅटरी चार्जिंग होत नाही तोपर्यंत आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी आपले सुद्धा हे देह चालत नाही, डोकं चालत नाही. घरी खूप टेन्शन असतं पण मंडपमध्ये आल्यानंतर नो टेन्शन आहे की नाही. मंडपमध्ये आलं की नो टेन्शन. भरपूर कार्यक्रम आहेत. आणि आपले या ठिकाणी श्री ज्यांच्या आधिपत्याखाली हा सप्ताह चालू आहेत, श्री वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवृद्ध, ज्ञानाची त्या ठिकाणी महाराज खूप. तुम्हाला सांगू का, काही लोक ज्ञान नसलं की वेडे होतात. बघा तुम्हाला कळत असेल. काही लोक डोकं ज्ञान नसलं की वेडे होतात. पण आमचे बाबा वाचून वाचून ज्ञानाचं घर्षण करून त्या ठिकाणी आणि वेड झालं पाहिजे. कोणासाठी? देवासाठी वेड झालं पाहिजे ना मावशी. कोणी नवऱ्या करता वेड होतं, कोणी बायको करता वेड होतं. हे सोडून द्या. पण कोणासाठी वेड झालं पाहिजे? वेडा झालो वेडी याच्या गावा आलो. तसं आमचे तात्यादासजी महाराज, मी छोटा आहे ते मोठे आहेत, पण खरंच वेडा झालो. आणि वेड्याचे म्हणजे तुमचं गाव वेड नाही. संत, खरं सांगतो तुम्हाला, संत वेडे नसतात पण वेड्याचं सोंग घेतात. विठ्ठल तात्यादासजी महाराज यांच्या आधिपत्याखाली आज 9 वर्षापासून आणि त्यांना जोड महाराज. त्यांच्याकडे पाहिलं की नारदाची आठवण होते. कोणाची आठवण होते? नारदाची आठवण होती. नारद तिन्ही ताळामध्ये गमन करायचे पण थकलेले नसायचे. का थकलेले नसायचे होते? त्यांचं सतत चालू असायचं काय? नारायण 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 थट असायचं. तसं आमचे नाव त्यांचं पहिलं सोपान. नाव त्यांचं काय? सोपान. आता मला एक सांगा, तुम्ही सासवडला कधी जाणार सोपानाला बघायला? कधी जाणार? ब्रह्म लोकांमध्ये कधी जाणार? सोपानाचा अवतार कोणाचा? ब्रह्म सोपान तो झाला, भक्त आनंद प्रतला. आता त्या सोपानाला कधी भेटायला जाणार तुम्ही? पण इथंच ब्रह्मदेवाने तुमच्या करता खरंच त्यांना बाबा म्हणावं. बाबा म्हणावं आहे का? बाबा कुठेही जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या. आणि कोणाच्याही घरावरती ती जाणार म्हणजे जाणार, भेटणार म्हणजे भेटणार. काय स्वभाव असेल काही काही माणसं देवाने असे निर्माण केले. काय ब्रह्मदेव महाराज किती चतुर असेल हो ब्रह्मदेव. एकासारखं एकाचं नाक नाही, एकासारखा एकाचा चेहरा नाही, एकासारखा एकाचा काय काय चतुर तो. किती ब्रह्मदेव चतुर असेल तसं त्या ठिकाणी महाराज सोपानाच्या जसं जणू काही त्या ठिकाणी ब्रह्माचाच अवतार या ठिकाणी आपल्या ठिकाणी त्रिवेणी संगमावरती वावरतोय. त्यांना
राग कधीच नाही. राग राग आम्हाला तरी येतो राग. कोणता? कलावती येतो, मधुकांश येतो, कधी कधी चंद्रकांशी येतो, कधी कधी सूर्यकांशी येतो. हा सूर्यकांश सगळ्यात बेकार आहे की नाही. आम्हाला राग येतात पण त्यांना अजिबात राग येत नाहीत. ही जोड जणू काही तुमच्या करता, तुमच्या आमच्या उद्धाराकरता या ठिकाणी पाठवली. अजून त्यांचं दुसरं नाव काय? सर्वानंद. जे सर्वांना परिसरामध्ये आनंद देतात, सर्वांना आनंद देतात. जो येईल त्याला, छोटा असेल. आता मी कधी कधी म्हणत राहतो त्यांना, महाराज अहो तुम्ही या मुलांवर थोडं रागवा जा ना. संस्कार लावायचे तर अशी भाऊदादा करून लावता येईल का? बरं तुम्हाला सांगतो, ती बोराटीची काठी असते, ती कधी वागते मावशी? कधी वागते? कधी तिच्यावर दगड ठेवा लागतो. कोणता? हा, ती वाकवण्याकरता. जी जर वाकडी असली ती सरळ करण्याकरता तिच्यावर काय ठेवावं लागतो? दगड ठेवावा लागतो. तसं मी एखाद्या वेळेस म्हणत असतो, तुम्ही दगड ठेवा ना, तेव्हा हे वाकेल नाही. आणि जेव्हा जोपर्यंत तुम्ही त्या काठीवरती दगड ठेवत नाही तोपर्यंत ती वाकत नाही. बरं ती वाकेल कधी? वाळल्यावर का? कधी? वल्ल्यापणीच वाळेल ना, वाकन ना ती. म्हणून आपण मावशी त्या काठीचं नाही सांगत मी, या मुलांचं सांगतो. तुम्हाला सांगतो, लहानपणीच त्यांना संस्कार लावण्याचं काम लहानपणीच करता येतं. आमच्यासारखे झाल्यावर संस्कार लागतील का? पण म्हणून त्या ठिकाणी महाराज, पण स्वामीचं कार्य वेगळं आहे, ते कोणावर रागवत नाही. आणि खऱ्या अर्थानं त्यांचं वागणं असं आहे, जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत, हा भक्तियोग निषेध दान माझा. जे जे भेटेल त्यांना ते देव मानतात, देव मानतात. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याजवळच देव असतो. कोणाजवळ देव असतो? कोणाजवळ देव असतो? ज्यांचे काम गेले, क्रोध गेलेत, काही विकार गेलेत. मी काही चुकीचं बोलतो का? देव कोणाजवळ असतो? ज्यांच्याकडे काम नाही, ज्यांच्याकडे क्रोध नाही, ज्यांच्याकडं समता आहे, विषमता नाही, त्यांच्या पायाजवळ म्हणतात देव असतो. देव देवता जवळी आहे, देवता जवळी आहे, देवता जवळी आहे. हरी पापनाचे दर्शने, पापनाचे दर्शने, देवता जवळी आहे, देवता जवळी आहे, जवळी आहे. देव त्यांच्याजवळ देव असतो. म्हणून खऱ्या अर्थानं दोन्ही साधूंना त्या ठिकाणी साधुवाद, धन्यवाद. आणि या कार्यक्रमासाठी ज्यांची आज सेवा आहे, म्हणजे मला ज्यांनी घेतलेलं आहे, म्हणजे घेतलेलं म्हणजे दत्तक आजच्या दिवस, ते श्री दत्तू भाऊ हिरे, खूप त्यांनाही धन्यवाद देतो. खऱ्या अर्थाने या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व तोला मोलाची मंडळी, सगळेच काय, ज्याचं नाव घेतलं का तो म्हणतो मग तो लय मोठा झाला का? सगळेच तोला मोलाचे. या ठिकाणी सगळेच तोला मोलाचे माझ्याकरता. म्हणून सर्वांचं या ठिकाणी नाव घेतलं असतं समजतो. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व तोला मोलाचे गायनाचारी सगळे. आता मला तर असं भरून येतं या मुलांना पाहिल्यानंतर भरून येतं. आणि तुम्हाला सांगू का, परमार्थामध्ये असं वाटलं पाहिजे की आपला मुलगासुद्धा असं झालं पाहिजे. बरं का मावशी, आपल्याला सुद्धा वाटलं पाहिजे माझा नातूसुद्धा असं झालं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, बरं काय सांगत असतो, संसार करायचा असला ना खाली पाहून संसार करा मावशी, खाली पाहून संसार करा. आणि परमार्थ करायचा असला ना दुसऱ्याकडे पाहून परमार्थ करा. कळलं का तुम्हाला? खाली पाहून का करायचं मावशी? ऐका ना, आपण जर कुडावर राहत असलो ना तर दुसऱ्याचा बंगला पाहून कधीच रडायचं नाही बरं मावशी.
कधीच रडायचं नाही. ऐका ना, जर आपल्या गळ्यात जर दुसऱ्याच्या गळ्यातली चांगली पोच जर आपण पाहिली ना तर कधीच आपल्या नवऱ्याला त्रास द्यायचा नाही. बरं, जसं असेल तसं समाधान राहायचं आणि त्यामध्ये पुन्हा समाधानी राहायचं. बाई तिला चांगली भेटली पाहिजे, अजून चांगली भेटली पाहिजे, पण समाधानी राहायचं ना. कधीच आपण त्या ठिकाणी अपयश मिळू शकत नाही. आणि परमार्थ करायचं असलं ना दादा, ऐका, परमार्थ करायचं असलं ना दुसऱ्याकडे पाहून करा. जर दुसऱ्याचा नातू जर कीर्तनकार झाला ना, आपला सुद्धा गायक झाला पाहिजे किशोर भाऊ, आपला सुद्धा गायक झाला पाहिजे असं मनामध्ये ध्येय ठेवा. दुसऱ्याचा नातू पहिलवान झाला ना, आपला सुद्धा पहिलवान झाला पाहिजे असं ध्येय ठेवा. दुसऱ्याचा पोलीस झाला ना, आपला सुद्धा नातू पोलीस झाला पाहिजे. म्हणजे दुसऱ्याकडे पाहून परमार्थ करायचा. विठ्ठल 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 एकदा सर्वांचं या ठिकाणी नाम निर्देशन करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल आणि त्या ठिकाणी सगळेच पुनश्च एकदा आमचे पुत्र समान असणारे. आता ते पोरांना माझं वय कळत नाही खऱ्या अर्थानं, खरं सांग. ते मला म्हणजे मित्रासारखं असं मला कोणाकडे दाब येते. पण माझं वय तुम्हाला वाटतं का किती असेल? ये दारवंटे पोरग म्हणे, हे तुम्हाला कसल्या 3 पोरी कसला पोरगा? अरे म्हणलं 2 पोरीचे लग्न झाले माझ्या. आणि पोर नाही कसं असतं, आपण त्यांच्यामध्ये जसं मिळवलो ना तसं झालं पाहिजे. आणि माझं कसं असतं, मी म्हाताऱ्यात बसलो तर मोठ्या माणसात बसलं तर मोठं झालं पाहिजे, मुलांमध्ये गेलं तर मुलगा झाला पाहिजे, आणि मध्यमवर्गीय तरुणामध्ये गेलं तर तरुण झालं पाहिजे. जसं असेल तसं. आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगू का, जे स्टेजवरती बोलतात काय आणि स्टेजवरून उतरल्यानंतर बोलतात काय, ही खरी गोष्ट आहे महाराज. पण मी निष्ठेनं सांगतो तुम्हाला, माझी निष्ठा आतापर्यंत कधी हालू दिली नाही. निष्ठा कधी हालू दिली नाही. मी इथपर्यंत आलो म्हणजे माझी निष्ठा आहे म्हणून आलो. आणि म्हणून या कीर्तनासाठी या साधूंच्या मुळे मी या ठिकाणी व्यासपीठावरती उभा आहे. खऱ्या अर्थानं देवकृपा, देवकृपा, संत कृपा आणि गुरुकृपा हे जर असेल ना, नक्कीच तुम्ही ते दे घातल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 या ठिकाणी आवर्जून आता आपला वेळ जाईल. या ठिकाणी जी शूटिंग चालू आहे, माऊली महाराज जेऊरकर यांची व्हिडिओ शूटिंग चालू आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, लोक कीर्तनकार ए बाबा ते बंद कर शूटिंग. आपल्याला चुकीचं बोलायचंच नाही तर कशाला बंद कर? आपल्याला चुकीचं बोलायचंच नाही तर बंद कशाला करायची? म्हणून चालू दे बाबा, चांगलं आहे. आणि जो माणूस चांगल्या कामाकरता जर चांगलं करत असला तर चालूच दिलं पाहिजे. अजून ज्यांची या ठिकाणी महाराज सेवा आहे, हे सगळे सेवेदारी आहेत, आम्ही सुद्धा सेवेदारी आहेत. अजून हे आमचे लखन महाराज, तो मंडपवाला नाही, बरं मंडपवाला नाही, तो आपल्यातलाच एक घटक आहे, फक्त तिथं बसलेला आहे बटणं फिरवण्याकरता. असे सिस्टीमवाले कुठे भेटत नाही दादा. त्यांचा स्वभाव, त्यांचं चालणं बोलणं, नाही तर मग असतात, भरपूर असतात. त्यांना जर आपण माईक लावायला सांगितलं ना, ते ऐकतच नाही किती वेळ. आणि पहिला मुद्दा तर ते चपला घालूनच हिंडतात मंडपमध्ये. कीर्तनकाराचं टियाज असलं ना तरी ते मंडपवाला इथं येतं, कुठं बुटं घातलेले. पण हे वारकरी आहेत, आमचे लखन महाराज वारकरी आहेत. खऱ्या अर्थानं त्यांच्या टाळ्या वाजवा. आवाज 6 किलोमीटरवरती आवाज जातो त्यांचा. महाराज मी सांगत होतो, योगेश महाराज म्हणजे वय लहान आहे पण इंद्रासारखा पकवाज या ठिकाणी घुमतोय त्यांचा. आणि ऐका ना, एक श्लोक आहे बघा, जो कीर्तन ऐकत नसेल,
कृष्णाचं गुणगान ऐकत नसेल, कृष्ण लीला ऐकत नसेल, रामाच्या लीला ऐकत नसेल, तर त्याचं जीवन दिग्ग आहे असं कोण सांगतं? अपवाद सांगतो, अपवाद. येषाम श्री मध्ये यशोदासूद पदकमले भक्ती नरानम येषाम आबिर गुणकन्या ललित रक्त रसज्ञा श्री कृष्ण लीला ललित रसकथा सादर नैव करणे म्हणजे कानाने ऐकत नाही, सादर नैव करणे. आणि मग पक्वास सांगतो, त्या पक्वादातून आता ते वाजवतील. पक्वास सांगतो, धिगतान धिकेतान धिगेतान कथयती यस्य मृदंग कीर्तनस्य विठला 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 कुंडली कवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव. तो कीर्तनातून मृदंग सांगतो. काय सांगतो? श्रीकृष्ण ललित रसकथा सादर नैव करणे धिगतान 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 कथयती यस्य कीर्तनस्य मृदंग. असं त्या ठिकाणी तो मृदंग सांगतो. म्हणजे ते मृदंग सांगतं, जो कथा ऐकत नाही, कीर्तन ऐकत नाही, कीर्तनाला येत नाही, कीर्तनात येऊन बसल्यानंतर गुपचूप बसत नाही, नुसतं बोटच लावतो, त्याचं जीवन धिग्ग आहे, धिग्ग आहे, धिग्ग आहे. असं म्हणजे ऐका ऐका, बोलू नका मावश्या. म्हणून त्या ठिकाणी महाराज हे आपण अभंग घेतलेला आहे श्री संत एकनाथ महाराजांचा. आता एकनाथ महाराजांचा थोडक्यात अधिकार जर सांगायचा तुम्हाला सर्वांना माहीत आहे. एकनाथ महाराज श्रीमंत होते, पहिला मुद्दा. संत होते, दुसरा मुद्दा. शांत होते, तिसरा मुद्दा. श्रीमंत किती होते मावशी? ज्यांच्या घरी बिहारी नाही सांगत मी, ज्यांच्या घरी 36 वर्षे देवानं पाणी भरावं. कोणी कोणी? देवानं. किती वर्षे? 36 वर्षे देवानं काम करावं. किती श्रीमंत असेल तो माणूस? श्री संत एकनाथ महाराज किती श्रीमंत असतील? 36 घरे. बरं काय काय काम करायचं? कावडीनं पाणी व्हायचं, चंदन उगळायचं, वस्त्रे गोदातटी धुवायला न्यायचे. नाही, सगळे कामं श्रीखंड्यानं करायचं. हां, श्रीखंड्या चंदन उगळोनी करी वस्त्र गोदातरी धूत असे वस्त्र गोदातिरी धूत असे. श्रीखंड उगळोनी करी वस्त्रे गंगातीरी धूत असे वस्त्रे गोदातीरी धूत असे. श्रीखंडाचे उगळोनी करी वस्त्रे गंगातीरी धूत अशी देवाने काम करावं. किती वर्षे? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, सलग 36 वर्षे. किती श्रीमंत हो देव. ऐका ना, श्रीमंतही आणि शांतही. शांत किती शांत. येवन अंगावरी तुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. एवढी शांत. किती? 108 वेळा. 108 वेळा तुंकला. जर माझ्या अंगावर जर नसता तुका जरी उडाला ना, उलटाच पाडला. पण एवढे शांत माझे एकनाथ महाराज. 108 वेळा तो मोमेडीन समाजाचा माणूस अंगावरती थुंकला. पान खायचा आणि पण प्रसाद देऊन मुक्त केला.
अजून सांगू तुम्हाला. एकनाथ महाराजांच्या घरी एका ब्राह्मणाचं मुलीचं लग्न होतं. एका ब्राह्मणाच्या मुलीचं लग्न होतं. त्या ब्राह्मणाला लग्नाला पैसे नव्हते. ते ब्राह्मण बुवा म्हटले कोण पैसे देईल, कोण पैसे देईल. पण ऐका ना, ह्या काही ब्राह्मण लोकांनी एकनाथ महाराजांना राग आणण्याकरता कोण जाईल, हे सापडलं नाही. येडपट सापडलं त्यांना. याला पैसे नव्हते आणि त्यांना बी माणूस नव्हता. याला सांगितलं तुला पैसे लागतात ना, देतो आम्ही 200 रुपये देतो, पण जा. त्या काळात एवढे पैसे लागत नव्हते लग्नाला. त्या काळातले 200 म्हणजे 2 लाख रुपये. हा, जा तुला 200 रुपये देतो, जा. एकनाथ महाराजांना राग आण. काय सांगतो मी, किती शांत होते हे सांगतो मी. जा राग आण. गेलंय ते. बरं गेलंय ना, ते काय असं हातपाय धुवून गेलं का? अरे सगळ्या इकडे तिकडे फिरलेलं होतं ते, बुटं घातलेलं होतं. आणि सकाळी याच्याहून तसंच गेलं ते. तसंच गेलं. एकनाथ महाराजांची पूजा चालू होती. पूजामध्ये गिरिजाताई तिथंच बसलेल्या होत्या, त्यांच्या पत्नी. आणि हे जसं गेलं, पूजा चालू होती देवाची, आणि जसं गेलं तसं देवघराच्या पुढं जाऊन बसलं. पण एकनाथ महाराज म्हटले अतिथी आला, देव सारा वापरते, संत पूजा वारते. देवाला बाजूला सारा गिरिजाताई, लवकर चंदन आणा, लवकर फुलं तोडून आणा, अतिथी आलेले. पहिलं पूजन यांचं करू आपण. कोणाचं? जो राग आणायला गेला होता त्याचं. ते म्हटलं आलो कशा करता, आणि झालं काय? ते म्हटलं 200 गेले आणि राग नाही आला. पण हे जे क्रमट होते ना, हे बाहेरून खिडकीतून पाहत होते एकनाथ महाराजांना राग आला की काय. ते म्हटले पहिले मागून 200 किती झाले, 400. तिथंच बसलं ना ते तिथं. पण ऐका, काही अतिथी आले होते म्हणून गिरजा आहे ना असा भोजनाचा बेत तयार केला. तोंडाला पाणी येऊ देऊ नका. काय केलं, पुरणपोळी केली, बालुशाही केली, सगळंच होतं तिथं पंचपक्वान्न. आणि मग त्या ठिकाणी सांगितलं आता तुम्ही आलेच ना, जेवून जा, 2 घास जेवून जा. पण हा म्हटला काही हरकत नाही, आलो ना आता तसं जायचं नाही. आणि जेवायला सगळे बसले, पात्र वाढले. जेवायला बसल्यानंतर या बाबाच्या डोक्यात आलं आपण काही जेवायला बसायचं. ऐका ना, सगळे जेवतायत, पात्र वाढलेले आहेत, पक्वांना ठेवलेले आहेत. आणि जेवायला बसले तेवढ्यात गिरजाई वाढण्याकरता आल्या आणि वाकल्या वाढण्याकरता भोजन वाढतायत. तेवढ्यात या बाबानं संधी साधू, काय म्हणायचं त्यांना, काय म्हणायचं, बोलत नाही का रे तुमच्याकडं, संधी साधू. त्याने संधी साधली म्हणजे त्याला संधी साधू म्हणायचं. संधी साधली आणि तेवढ्यात गिरजाताईच्या पाठीवरती तो महाराज, योगेश महाराज, गिरजाताईच्या पाठीवरती तो जाऊन बसला. असं बसला तो जाऊन. आणि बसल्यानंतर मग त्या ठिकाणी एकनाथ महाराज काय पावडं घेऊन धावले का, काठी घेऊन धावले का? एकनाथ महाराज म्हटले अगं गिरजे, पोरग बसलं पाटपोळी, त्याला सांभाळून धर. काय काय शांतता असेल, काय शांतता असेल. जर त्या ठिकाणी एकनाथ महाराजाच्या ठिकाणी जर आम्ही असतो तर माझ्या बायकोच्या पाठीवरती बसला खुनच, दुसरं बाकीचं काहीच नाही. पण एवढे शांत होते एकनाथ महाराज. चला मार दे का, चला काट दे का, एवढे शांत एकनाथ महाराज. अगं सांभाळ ते पोरग पडेल. हा म्हटला 400 गेले, राग आला नाही. मला एक सांगायचं, एकनाथ महाराज शांतही तेवढेच होते, आता श्रीमंत तेवढेच होते. आणि संत हो, ऐका 2 मिनिटात सांगतो. भजन करा, विठ्ठला 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 विठ्ठला. एकनाथ महाराज गेले, ये लोक सोडला. ऐका बरं का, एकनाथ महाराज गेले, ये लोक सोडला. आणि एकनाथ महाराजांना काही लोक गोळा झालेत. 4 काय झालं रे बाबा, आता बस ना, पटत नाही तुला, मोडून टाकू का? मला लई टेन्शन येतं बरं का. असं तू जर गेला का कीर्तन मोडलं. विठ्ठल 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 विठ्ठल.
भाग सोडा. ये लोक सोडला आणि एकनाथ महाराजांना 4 खांदेकरी 5वा पानाड्या तिरडीवरती टाकलेला आहे, बांधलेला आहे. मेला माणूस तरी त्याला बांधून नेतात, त्याला मोकळं सोडत नाहीत. संसारा इथंही बांधलेला आहे आणि मेल्यानंतरही सुद्धा तो जोपर्यंत त्याची राख होत नाही ना तोपर्यंत तो बांधलेलाच. म्हणून त्यांना एकनाथ महाराजांना बांधलं, तिरडीवरती खांद्यावरती घेतलं. 4 खांदेकरी 5वा पानाडे निघाले. बोलो काय म्हणतात ते, राम बोलो भैया. आणि मग त्या ठिकाणी अभंग चालू केला. कोणता, कोणी नाही रे कोणाचे शेवटी एकले जायाचे, शेवटी एकले जायाचे, शेवटी एकले जायाचे. कोणी नाही रे कोणाचे शेवटी एकले जायाचे, शेवटी एकले जायाचे, शेवटी एकले जायाचे. महाराज कोणी नाही कोणाचं शेवटी असं कोण म्हणायला लागलं? एकनाथ महाराज म्हणाले योग्यच नाही. त्याला जायचं होतं पण तो जाणार नाही. आता शेवटी एकले जायचं म्हटल्यावर काय राहिलं? हाय का एकनाथ महाराजांना तिरडीवरती बांधलं, उचललं, तेवढ्यात खांदेकरी कुजबुज करायला लागले. खांदेकरी म्हणायला लागले आता यांना टाकूनच यावं लागेल. पण काय झालं, पहिल्यांदाच एका सुशीलाताईची मुलगी पहिल्यांदाच लग्न झालं आणि माहेरला निघाली. कुठं निघाली? माहेरला, सासरला निघाली. आणि तेवढ्याच सुशीलाबाई म्हणायला लागली, का ग हे एकनाथाला आजच मारायचं सुचलं होतं का? पहिल्यांदाच माझी मुलगी सासरला निघालेली आहे आणि हे काय आजच मारायला सुचलं याला? हे कोणी ऐकलं? आणि मेलेला माणूस ऐकतो का? तुम्ही म्हणताय एकनाथ महाराजांनी, पण ते कोण होते? हे मला सांगायचं आहे. ते संत होते. ते एकनाथ महाराजांनी तिरडीवरती ऐकलं ते म्हटले खाली ठेवा. ठेवलं ना खाली. एकनाथ महाराज म्हटले खाली ठेवा. आणि तेवढ्यात त्या बाईला म्हणे, सुशीलाई तुझी मुलगी जाऊ दे सासरला, मी उद्या मरेन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. उठून बसले एकनाथ महाराज. पुन्हा म्हणतात तिरडीवरती बांधलं, पुन्हा घेऊन चालले. पुन्हा महाराज हे कुजबुज करायला लागले. कोण? खांदेकरी. आणि ती ब्राह्मण लोकांची भाषा काय, काहो बळवंतराव. एकनाथ मेलाय ना, आपल्याच खांद्यावरती चाललाय ना आता. एकनाथ महाराज म्हटले तुम्हाला अभिमान झालाय काय? अभिमान भाऊबंद असेच असतात दादा, त्यांना अभिमान होतोच. सहज म्हणून जातात, पहा कधीच माझ्या बरोबर बोलला नाही, माझ्याच खांद्यावर चालला ना. पण तुम्हाला सांगू का, अभिमान करू नका. तीळभर जरी होई अभिमान, मेरू तो समान भार देवा. अभिमान करू नका. कोणाला कधी वेळ येईल ती सांगता येणार नाही. म्हणून दादा एकनाथ महाराज म्हटले ठेवा खाली, मला तुमच्या खांद्यावर जायचं नाही. मला एक सांगायचं होतं. ते उठून बसले आणि त्यांच्या चालत गोदावरीमध्ये गेले. एवढं मला सांगायचं होतं. संत आहेत, शांत आहेत, श्रीमंत आहेत. आता चला पुढं. एकनाथ महाराज शांत आहेत, संत आहेत आणि श्रीमंत आहेत. पण त्यांनी वर्णन केलं. काय वर्णन केलं? या इह लोकामध्ये 3 वर्ग येतात प्रामुख्याने. कोणते कोणते येतात? कोणते कोणते येतात 3 वर्ग? एक गांजा पिणारा येतो, एक दारू पिणारा येतो, अजून एक चोरी करणारा येतो. असं का? मावशी हाच म्हणता आहे का? ते नाही, त्यांचा विचार करायचा नाही. त्यांचा विचार जर आपण केला तर आपण नरकाला जाऊ. आहे का? कोण कोण येतात? एक संत येतात, एक देव येतो आणि एक जीव येतो. ऐका दादा, देवाला आणावं लागतं. बरं, देवाला आणावं लागतं. देव तसा येत नाही. श्री विनंती करावं लागते देवाला. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवादी देवा कृपाळुवादी केशवा मानंदा मानुभवा
सदा शिवा सहज रूपा. विनंती करावं लागते देवाला अन्य करता. आणि येला रूपा बळे करुणी खळे हरिदासी, त्याला आणावं लागतं आणि मग तो येतो. जीवाला तुम्हा आम्हाला यावंच लागतं, येऊन ते भोगून मरावंच लागतं. आणि संत हे सोयीचे प्रारब्ध आहे त्यांचं, सोयीचेने येतात आणि सोयीचेने जातात. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि येऊन काय करतात ते, येऊन काय करतात, आपल्याला जे कळत नसेल ना, आपल्याला जे कळत नसेल, दिसत नसेल, ते आपल्याला दाखवतात. कोण? संत. उदरया जल जल जीवा उदरया जल जल जीवा उदरया जल जल जीवा. ताळी ताळी ताळी. हरि अवतारे तू दरया करता टाळ्या. तुम्हाला टाळ्या वाजवण्याचं सांगावं लागतं बा. कीर्तनात टाळ्या का वाजवावं लागते तुम्हाला सांगू का? कोणाला बीपीचा त्रास आहे, कशाचा? कोणाचं बायपास झालेलं आहे, कोणाचं डोकं दुखतंय, कोणाची छाती दुखते, काय काय त्रास, सगळ्यांना हे त्रासावालेच इथं आलेले, त्रासावाले झाले. त्याच्याकरता कीर्तनात टाळी वाजवायची. टाळी जर वाजवली तर तुमचा बीपीचा त्रास नक्कीच कमी झाल्याशिवाय राहणार नाही. डोकंदुखी नक्कीच कमी झाल्याशिवाय. अरे टाळी वाजवण्याकरता क्लास लावावं लागते मावशी, आता हसण्याकरता क्लास लावावं लागते. आता खरं सांगतो तुम्हाला मी, टाळी वाजवण्याकरता बांधस महाराज क्लास लावावं लागतात. आता तसे टाळी घरी वाजवल्या जात नाही, नाही वाजवल्या जात. म्हणून टाळी कीर्तनातच वाजवली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. टाळीचा फायदा काय काय, टाळीचा फायदा सांगू का? टाळीचा फायदा आपल्याला, हे हाताची शोभा कशानं आहे? कशानं? जेवल्या ना? नाही नाही, टाळे वाजवले. ऐका ऐका, भोजन की मजा थाली से. ऐका काय काय सांगतो मी. भोजन की मजा थाली से, झगड़ों की मजा गाली से. भोजन की मजा थाली से, झगड़ों की मजा गाली से. ससुराल की मजा साली से, ससुराल की मजा साली से. और हाथों की मजा टाळी से, टाळी से. आपण टाळी वाजवली पाहिजे. न जर आता कीर्तनात जर नाही वाजवली टाळी माझ्या, तर सकाळी सकाळी यम तुम्हाला कवटाळी, मग मला काही फोन करू. जर आता वाजवली टाळी तर तुम्हाला काहीच होणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका, संत अवताराला येतात, जड जीवांचा उद्धार करतात. अवताराला येऊन जड जीवाचा उद्धार करतात. पण ते संत कसे असले पाहिजे हो? ते संतांना काम क्रोध बाधा होत नाही. ऐका ऐका, संत ओळखले कसे पाहिजे. रात्री महाराजांनी सांगितलं, पण ती नुसते माय माय. आता माय ही सगळ्यालाच माहिती आहे. जिनं पोरग जन्माला घातलं तो तिला आई म्हणणारच की नाही. एवढे उन्हाळ लोक आहे का आपले? अरे आपले लोक लय सुधारले आता. कोण म्हणतं त्यांना आई कळत नाही, कोण म्हणतं त्यांना बाप कळत नाहीत. पण कीर्तनकाराची ही थेरी झाली. आता सध्या बोलायला काही नाही, म्हणून त्यांनी छत्रपतीमध्ये मध्ये छत्रपती लावून धरला. आता छत्रपती थोडा कमी केला, मध्ये मध्ये नुसती आईच लावून धरली. मग आता आई थोडी आता कमी झाली.
आता आता फक्त ते म्हणतात आई काही सगळ्यांनाच माहीत आहे, पण तो नारळ माहीत आहे का तुम्हाला? नारळ वरून किती कडक असतं ते. तो बाप काही माहीत आहे का कोणाला? आता बाप लावून धरला, पण तुम्हाला बाप आणि आई सगळ्यांनाच माहीत आहे. हे संसारातलं आयरड गाणं ते थोडं बाजूला जाणं त्यांचं डोक्यातून. ते आई बाप भाऊ त्याच्यामुळं तर हे भांडणं आहेत. हां, त्याच्यामुळं तर हे संसारामध्ये भांडणं आहेत. ते भांडणाची टेन्शन कसं जाईल हे आपण सांगितलं पाहिजे कीर्तनकारांनी. चुकीचं आहे का बाबा हे? नाही. म्हणून संतांची चरित्र सांगा, संतांची कथा सांगा. हां, झाशीच्या राणीची कथा सांगा, तिनं काय केलं एवढं सांगा. बाकीचं घरातलं कथन सांगू नका. बरं, ते घरातलं कथन सांगतात, कीर्तन मोडलं की थोडे कमी दिले की लगेच म्हणतात लय लांबून आलो आम्ही. कसे करता आला? आमच्यावर उपकार करायला आला का? लय लांबून आलो. मी तर तसे 25 घेतो, पण आता 15 तरी द्यावा लागतील. अरे तू सांगितलं काय? अभंग तुकोबरायचा पाठ केला, अभंग तुकोबरायचा पाठ केला. तुकोबरायांनी तुम्हाला गाता फुकट दिला. कसा दिला? अरे जेवढे जेवढे संतांनी आधी कष्ट शोषले, संतांनी कष्ट सोसले. माझे ज्ञानोबरायांनी कष्ट शोषले, तुकोबरायांनी कष्ट शोषले, एकनाथ महाराजांनी कष्ट शोषले. कशा करता? देह कष्ट विती पर उपकारे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्ट विती पर उपकारे. अभंग 4.5 कोटी अभंगाचा गाथा तुमच्या पुढे ठेवला. याचं तुम्हाला काही भान नाही. एक अभंग पाठ केला की तुम्हाला पैसाच दिसतो, पैसा दिसतो. फुकट पाठ केला. ऐका ना दादा, संत सांगतो मी, संत सांगतो. असे काही संत आहेत, मला एक सांगायचं, ज्यांना क्रोधाची बाधा होत नाही, कामाची बाधा होत नाही, ते चालतं दुःख नाही. संत कसे आहेत बाबा? माफी मागून सांगतो, संत हे चालतं दुःख नाही, चालतं. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, ते चालते ज्ञानाचे बिंब, अवयव ते सुखाचे कोंब, जेत माणूस पण ते भांब लौकिक जगात. ते चालतं दुकान आहे. सोहळ्यात गेले का तुम्ही? औषध तुम्ही सोहळ्यात गेले का? सोहळ्यात गेल्यानंतर त्या दुकानं चालतात पहा. माणसंही चालतात आणि दुकानंही चालतात. आणि संतही तसं चालतं दुकान आहे. संत म्हणजे चालतं दुकान आहे. चालता चालता आपल्याला मार्गाला लावतात. विठ्ठल 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 त्यांना कामाची बाधा होत नाही, क्रोधाची बाधा होत नाही आणि मन स्थिर असतं. त्यांना संत म्हणतात. मी माझी आठवण विसरले जायाचे अंतकरण, पार्था तू संन्यासी जाण निरंतर. संन्यासी कोणाला म्हणायचं? साधू कोणाला म्हणायचं? संत कोणाला म्हणायचं? जर त्यांना माझं आपलं तुमचं जनाचं काही नाही, त्यांना संत म्हणायचं. संत तोचे जना जगी, संत तोचे जना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. दया क्षमा जाचे अंगी, दया क्षमा जाचे अंगी, लोभ अंता नये मैना लोभ अहंता नाही म्हणा. हा, तोची संत जागा जेनी, जे जे काय संत तोची जाना जगी, संत संत तोची जाना जगी, दया क्षमा जाचे अंगी. ज्याच्या अंगात दया क्षमा लोभ नाही, त्यांना संत म्हणायचं. आणि हे संत उच्च कोटीचे आहेत. संत 2-3 कुट्या सांगू आपण, कोटी तयार करू, सांगण्याचा प्रयत्न करू, चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू. आहे का? संत हे अधिकाराने मोठे आहेत, उच्च कोटीचे आहेत. बरं, त्या संतांना आपण मेघाची उपमा देऊन पाहू. मेघ 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 माहिती आहे ना तुम्हाला? मेघाची उपमा आपण संतांना देऊ. मेघ किती उदार आहे? किती उदार आहे काका? मेघ इतका उदार आहे
तो मेघ एवढा उदार आहे महाराज, मेघ एवढा उदार आहे, जो पडायला लागला तर अख्खं बद्रीनाथ वाहून नेऊ शकतो, अख्खं मनोर वाहून नेऊ शकतो जायकवाडीला. काय मेघ म्हणजे पाऊस, एवढा उदार आहे. पण तो एक दिवस पडता पडता काही तासानं ओसरतो, त्याला ओवी आहे. मेघ उदार परी ओसरे तरी उपमेशी न पुरे, तो त्या उपमेला कमी पडतो. पण दादा महाराज, आमचे संत एवढे उदार आहेत, मेघापेक्षा उदार आहेत. किती उदार आहेत संत? उदार उदार संत उदार उदार आनंद भांडारे भरले आनंद भांडारे आनंद भांडार भले आनंद भांडार भले आनंद भांडार हो. संत उदार उदार भरले अनंत भांडार, एवढे उदार आहेत की त्यांचे अनंत भांडार भरले आहेत. ते संपत किती या आणि किती घेऊन जा, एवढे उदार आहेत. म्हणजे मेघापेक्षा संत उदार आहेत. आता आपण त्यांना मावशी सूर्याची उपमा देऊ. सूर्याची, सूर्य जर उगावला की असलेल्या वस्तू दिसतात. कोणत्या वस्तू? असलेल्या. आणि तो मध्यभागी जर आला तर तो लय तापतो, म्हणजे त्याच्याकडे अवगुण आहे. एवढा तापतो, उन्हाळ्याचे दिवस असावा आणि एखाद्या मावशीला मी 2000 रुपये देतो उन्हाळ्यामध्ये, सूर्य असा मध्यमेला असावा, मी 2000 रुपये देतो, फक्त वरती तोंड करूनच झोपायचं. हां देतो ना, एक तासभर झोपा, 2000 कमवा, ऑफर चांगली आहे ना. पण झोपणार नाही. का झोपणार नाही? कारण तो तापतो. ऐका दादा, तापतो म्हणजे. आणि ऐका अजून एक सांगतो, त्या असलेल्या वस्तू दाखवतो सूर्य, आणि तो मावळला की त्या वस्तू लोप पावतात. बरोबर महाराज? लोप पावतात म्हणजे त्याच्याकडे काय आहे? अवगुण आहे. हां. आणि पण ऐका, आमचे संत त्या सूर्य एवढा कडक तापतो म्हणजे त्याच्याकडे अवगुण आहे, आणि तो मावळतो, पुन्हा मावळतो, त्याच्याकडे अवगुण आहे. सूर्य मेजे आलांचन मार्तंडचे तापही नाही, आहे की नाही? एवढंच घ्यायचं आपल्याला. तो तापतो आणि मग त्याच्याकडे अवगुण आहे. पण आमचे संत त्याच्यापेक्षा उच्च कुठेचे आहेत, त्याला परमान आहे तुकोबरायचं. रवी दीप हिरा दावित देखन, 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 रवि दीप हीरा 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 रवि दीप हीरा दावित देखन, रवि दीप हीरा दावित देखन. आदर्श दर्शन संताची, आदर्श दर्शन संताची, रवी दीप हिरा दावित देखन, 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 दावित देखन, दावित देखन, रवी दीप दावित देखन. अदृश्य दर्शनी संताची, म्हणजे तुकोराय म्हणतात हा, ते नसलेल्या वस्तू दाखवतात आमचे संत. सूर्य असलेल्या वस्तू दाखवतो, पण संत आमचे नसलेल्या वस्तू कोणत्या वस्तू नसलेली? अरे देव, देव पाहायचा का तुम्हाला? देव बाबा पाहायचा का? चष्मेवाले बाबा पाहायचा देव दाखवू का? पाहिला कुठं आहे? वर आहे, खाली नाही येत का तो? नाही. मग हे कशा करता उठा ठेवी आहे का नाही? देव हा जर पाहायचा असेल तर फक्त लखंडला सांगतो, एक वायर हातात देव बाबाच्या, देव बरोबर दिसेल. पण ऐका, रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संत नसलेल्या वस्तू आमचे संत दाखवतात. अजून एक आता पटापटा सांगू, आपण वेळ संपत आलेली आहे. ऐका दादा, पुन्हा आपण चंद्राची उपमा देऊ. रिंकेश महाराज चंद्राची उपमा देऊ. चंद्र जर उगावला तर मध्यभागी जर आला तर एवढी शीतलता असते, आणि मग उन्हाळ्याचे दिवस असावा
काका उन्हाळ्याचे दिवस असावा चंद्र माथ्यावरती यावा आणि असा शुभ्र त्या ठिकाणी सगळीकडे असा उजाड पसरतो आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं अशी झुळूक यावं झुळूक कशाची वाऱ्याची झुळूक बाबा आणि अंगातले कपडे काढून वरती गच्चीवरती बसावं आणि तेवढ्यात वाऱ्याची झुळूक यावा आणि मग त्या ठिकाणी तुकोबरायचं परमान आठवतं हा रोग जातो हा बरोबर महाराज का तर चंद्र जर माथ्यावरती आला आणि त्याच दिवशी जर ती कोजागिरी पौर्णिमा असली कोजागिरी पौर्णिमा त्या चंद्राची प्रभा जर त्या याच्यात पडली कशात हां त्या दुधामध्ये कशा अमृतामध्ये आणि ते जर आपण पिलो तर रोग जातो रोग बाबांनी सांगितलं रोग जातो रोग तसं त्या ठिकाणी दादा तो चंद्र हां आणि मग उघडा झालेला माणूस बसावा त्या गच्चीवरती आणि मग वारा यावा महाराज मग त्या ठिकाणी एक परमान आठवतो आला शीतळ शांतीचा वारा त्याने सुख झाले या शरीरा काचा बारा कळी काळा सीधा कदरा रागा नररे रामा गोविंद वासुदेवा वा 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 सुख झालं हे शरीरा म्हणजे एवढं सुख वाटतंय ना दादा असं वाटतं स्वर्गातच आहे आपण आपसारा म्हणून त्या ठिकाणी पण ऐका त्या चंद्राला सुद्धा अवगुण आहे काय अवगुण आहे परमान आठवतं का हा नारद चुकला चाळा भजनाचा इंद्र पडली भगे चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा त्याला सुद्धा डाग लागले चंद्रमेजा लांछन मार्तंड जे तापहीन ते सदा सज्जन सोयरे होतो त्या चंद्राला सुद्धा डाग आहे पण आमच्या संतांना अजिबात डाग नाही आहे का प्रमाण तुका म्हणे तैसा सज्जन पासून पाहता पाहता अवगुण कळेची ना त्या संतांना डाग नाही चंद्राला डाग आहे म्हणजे चंद्र सुद्धा कमी पडला संत त्याच्यापेक्षा उपमेने उच्च कोटीचे आहेत अजून एक आता शेवटची सांगतो एक सोडून देऊ आपण एक दोन तसे माझ्याकडे भरपूर आहेत पण सोडून देऊ आता काही चंदन माहिती आहे का चंदन चंदनाची उपमा देऊ आपण संतांना रात्री महाराजांनी सांगितलं तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी पण आईच लावून धरी माय माय आहे पण ते चंदनाचं काही सांगितलंच नाही तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी चंदन माहिती का तुम्हाला ऐका ना दादा ते चंदन एक नंबरचं चंदन ज्याला आपण म्हणतो मलायगिरी पर्वतामध्ये ते सापडतं ते चंदन मलायगिरी चंदन म्हणतात त्याला त्या चंदनाचं एक कढई उकळती एक कढई झालं समजा एक कढई तेल उकळती ठेवा त्यामध्ये ते चंदनाचं पान टाका त्या चंदनाचं पान टाकल्यानंतर ती कढई तेल भर कढई उकळलेली असली तरी ती काय होते शेण एक बुंदाची तरकारी बास 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 महाराजांनी खूप चांगलं प्रमाण दिलं ऐका ते कढईवर तेल त्या ठिकाणी शांत होतं पण ऐका ऐका त्या चंदन ते कढईवर तेल त्या पानाने शांत करतं एवढी ताकद असते पण ते चंदन कुठं असतं हो ते चंदन आपल्या इथं तिथं भेटत नाही ते फक्त वनामध्ये असतं बरं ऐका त्या चंदनाभोवती जेवढे झाडं असतात जेवढे झाडं येडे बाबळे असो लिंब असो कडू असो काय असो तेवढ्या ते चंदनमय संताने सरता केलं तैशापरी चंदनाने बोरी व्यापिले तेवढ्या त्या ठिकाणी चंदनमय बनवतं पण त्या चंदनाच्या भोवती एक झाडं असतं कशाचं वेळूचं झाडं असतं पण ते चंदनमय होत नाही म्हणून त्या ठिकाणी त्या झाडाला ते झाड चंदनमय होत नाही पण तेच झाड वेळूचं त्या संताच्या संगतीमध्ये आलं कोणाच्या संताच्या संगतीमध्ये आलं बरं त्या वेळूला वरूनही गाठा असतात आतूनही गाठा असतात त्या गाठा जाण्याकरता ते संत त्याला तोडतात 11 फुटाचा बांबू घेतात संताच्या संगतीमध्ये तो बांबू येतो आतल्या गाठा काढतो वरच्या गाठा काढतो
कारण आतल्या गाठीचा वरच्या गाठीचा बरा पण आतल्या गाठीचा नको. पण तो बांबू संतांच्या संगतीमध्ये आला आणि आल्यानंतर त्या संतांनी त्रिविध तापाची झाली बोळवण देखील चरण वैष्णव संतांच्या संगतीत आल्यामुळं त्या बांबूला घेतलं. 11 फुटाचा बांबू जवळ घेतला, एक कपडा घेतला, त्याला गेरू लावला, त्याला भगवा कलर दिला, 3.5 फुटाचा कपडा घेतला आणि मग त्या ठिकाणी ती पताका शिवली. कोणी? संतांनी. संतांच्या संगतीमध्ये आला. त्या बांबूला जर म्हटलं कीर्तनाला आलं नाही, आता एवढं सांगतच नाही, वेळ झाला. संतांच्या संगतीमध्ये आला आणि आल्यानंतर त्या संतांनी त्या बांबूला सांगितलं आता आपल्याला पंढरपूरला जायचं. तो बांबू आता संतांनी कुठं घेतला? जो कीर्तनात येत नव्हता, जो कधी हरिपाठाला येत नव्हता, जो आमच्या सर्वानंद स्वामीच्या सप्त्याला येत नव्हता, तोच बांबू आता त्या संतांच्या संगतीमध्ये गेला. तो वेळू आहे की नाही, तो बांबू संतांच्या संगतीत गेला आणि तो बांबू त्या संतांचा एवढा लाडका झाला, मावशी एवढा लाडका झाला. आता तो संतांच्या खांद्यावरती गेला. खांद्यावरती गेल्यानंतर संतांनी खांद्यावरती गेला, पंढरपूरला निघाले. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. तो बांबू आता पंढरपूरला गेला. आळंदी ते पंढरपूर आहे की नाही, पंढरपूरला गेल्यानंतर तो बांबू आता संतांनी तो बांबू तिथं ठेवला. पण कुठं ठेवला? उभारीला ध्वज ती लोकावरी आयशी चराचरी कीर्ती द्यायची. तो बांबू आता कळसावरती लागला आणि मग बांबूला ती म्हटले आता चलणार आहे घरी. तो म्हटला अजिबात असं जमणार नाही. जो चंदनाच्या संगतीत राहू चंदन झाला नाही, तो संतांच्या संगतीत एक क्षणभर गेला, 1 दिवस गेला, 2 दिवस, अर्धा क्षण घडता संतांची संगती करून या शांती मत पापा. एक क्षणभरही संतांच्या संगतीत गेला, त्याला फायदा झाला. कळसावरती बांबू गेलाय ना दादा, म्हणून त्या ठिकाणी ते संत या ठिकाणी कशा करता येतात तर आपल्या जेवढे संत आहेत ते त्या उपकारा करता येतात. संतांच्या विभूती धर्म लागी अवतरिती धर्म रक्षणा कारणी साधू होता ती अवतरणी जग लावावे सत्पती हे तो साधूची पैकृती एका जनार्दनी साधू हृदयी वसे ब्रह्मानंदू. ऐका महाराजांचं तिकून मला पत्र आलं, त्याच्यामुळं थोडं आवरून घेतो. ऐक नाही कसं आहे, वेळाला लय महत्त्व आहे आणि म्हणून कीर्तन तसं आपलं वेळ पार 12:30 पाऊणला चालू झालं बरं का महाराज, तुम्ही नव्हते. आमचे बाबा म्हटल्यानंतर कसं असतं, आता 5 मिनटात आपण त्या ठिकाणी सेवा आवरण्याचा प्रयत्न करू. ऐका, ज्या संतांनी आपल्याला म्हणजे ज्ञान दिलं, ऐका ना बाबा, ज्या संतांनी आपल्याला मार्ग दाखवला त्या संतांचं एक वेळेस भजन करू. विठोबा डोबार कुमाय 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 डोबार कुमाय. संतांची एवढी ताकद असते. एका जनार्दनी साधू नित्य हृदयी वशी ब्रह्मानंद, ते ब्रह्मच असतं. संतांचा एक शब्द जरी कानावर पडला ना तर उद्धार होतो. ज्ञानेश्वर महाराजांचं एक ओवी आहे बघा, म्हणूनही संशय उनित हो. विठ्ठल 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 म्हणून संशय उनितोर अनिक नाही पापगोर अविनाशाची वागुर प्राण्याची. संशय जर घालवायचा असेल तर साधूची संगत केली, संतांची संगत केली पाहिजे. म्हणून संत हे उच्च उच्च कोटीचे असतात. ऐका ना दादा, एक थोडं 5 मिनिटात सांगतो. संत हे आई असतात, बापही असतात. जे आई व वडील करू शकत नाहीत ते संत करतात. बाबा संत करतात. ऐका दादा, भानुदास महाराजांची नित्याची वारी होती बघा, नित्याची वारी होती. नित्याची वारी भानुदास महाराजांची. आणि भानुदास महाराजांचं गोदावरीमध्ये नित्याचं कीर्तन असायचं. भानुदास महाराजांचं जे भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार आहे की नाही, भानुदासाच्या कुळामध्ये महाविष्णूचा अवतार. पण भानुदास महाराजांची नित्याची कीर्तन असायचं वाळवंटामध्ये. पण ऐका ना दादा, संतांच्या संगतीत गेल्यानं काय होतं, देव भेटतो.
देव भेटतो संतांच्या संगतीत गेल्याने. आणि भानुदास महाराज कीर्तनाला उभे राहिले की नित्यानं म्हणायचे, देवाचा अवतार असा, देव असे मुक्याला बोलायला लावतो, आंधळ्याला पाहायला लावतो, पांगळ्याला पाय देतो, असं ते म्हणायचे. पण त्या पैठणमध्ये एक जन्मताच त्याला पाय आणि हात नाही. त्याचं नाव काय? कुर्मदास. जन्मताच पाय आणि हात नाहीत. जोपर्यंत लहान होता ना तोपर्यंत त्या आईने खूप सांभाळ केला त्याचा. पण पोराला नित्याची त्या ठिकाणी ओढ लागली कीर्तनाची आणि भानुदास महाराजांच्या समोर जाऊन बसायला लागले, कीर्तन ऐकायला लागले. भानुदास महाराज म्हणायचे, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटेवरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, असं नित्यानं त्या ठिकाणी म्हणायचे. पण तेवढ्यात काय झालं, हे कुर्मदासाने कीर्तन ऐकलं आणि आईकडे गेला. थोडा मोठा झाला कालांतराने. आणि मग कुर्मदासाने सांगितलं, आई मला कीर्तनालाच घेऊन चाला. काही दिवस गेले, रोज कीर्तनाला जाऊन एवढा त्या ठिकाणी पांडुरंग त्याच्या हृदयामध्ये वसला. तो म्हटला, हात नाही पाय नाहीत, पण आता नित्याची वारी जवळ आलेली होती आषाढी. आणि तेवढ्यात काय घडलं, भानुदास महाराज म्हटले, हे कुर्मदासा, उद्या काही तू येऊ नको, बघ कीर्तनाला येऊ नको. का? उद्या दिंडी जायची आहे. तो म्हटला, मी येणार नाही. अरे बाबा, तुला हात नाहीत पाय नाहीत, तू कसला कीर्तनाला कसा येतील, वारीला कसा येतील? मग त्या ठिकाणी महाराज कुर्मदास घरी आला आणि आईला सांगितलं, आई आज कीर्तनाला काही जायचं नाही, पण आजचे दिवस दिंडी निघणार आहे, मला भानुदासाकडे घेऊन चाल. तेवढ्यात काय झालं, आई म्हटली, का रे तू लहान राहिला का रे? आता जोपर्यंत लहान होतं तोपर्यंत तुला खांद्यावर उचलायचे, घेऊन जायचे, पण तू आता लहान राहिला नाही ना, तू आता मोठा झालास रे तू. पण हट्ट झाला. ती म्हणाली, आज मी तुला नेणार नाही, कीर्तनाला नेऊ शकत नाही, तू लहान राहिला नाही, तुला उचलून कसं न्यायचं? हां, मग तो हट्ट धरला. तो म्हटला, नेल्याशिवाय गेल्याशिवायच राहणार नाही. पण ऐका ना दादा, आईनं त्याला झिडकारला, आई काही त्याला घेऊन गेली नाही. पण ऐका ना, कुर्मदासाला हात नाहीत पाय नाहीत, पण लोटंगण घेत दिंडीत प्रस्थान होणार. तेवढ्यात कुर्मदास, ज्याला हात नाहीत, ज्याला पाय नाहीत, लोटंगण घेत त्या ठिकाणी वाळवंटात गेला आणि भानुदास महाराजांच्या समोर गेला आणि तोंडाने ओरडला, महाराज मी आलोय बरं. अरे आलोय, पण आमची आता दिंडी निघण्याची वेळ झाली. महाराज मला पण यायचं पंढरपूरला, मला पण यायचं. अरे कसा येशील रे, तुला पाय नाही हात नाहीत. महाराज तुम्ही सांगितलं ना, पंढरपूरचा पांडुरंग हात देतो पाय देतो ना. आता म्हणतात तुला हात नाही पाय नाहीत, मला यायचं. तो पाय देतो ना, हात देतो ना, मला यायचं. ऐका ना दादा, 2-3 मुक्काम दिंडी गेली आणि कुर्मदासाने सुद्धा लोटंगण घेत त्याच रस्त्यानं निघाला. कुर्मदास भानुदास महाराजांच्या पायावरती मस्तक ठेवलं. मी आलोय ना बाबा, बाबा मी आलोय, मला सुद्धा पंढरपूरला यायचं, मी आलोय पंढरपूरला. पायावरती मस्तक ठेवलं आणि भानुदास महाराज रात्रीच पुढे निघायची. जेव्हा दिंडी मुक्कामाला जायची ना, दिवसा रात्रीच भानुदास महाराज लोटंगण घेत पुढल्या गावाला. आणि एवढी सोय करून ठेवायची, आमटी आणा, भाकरी आणा, हा दिंडी येत आहे, सगळी त्या ठिकाणी सोय करून ठेवायची. असं मुक्काम करत करत त्या ठिकाणी महाराज पंढरपूर जवळ आलं. पंढरपूर जवळ आलं. आहे का रे दादा, ज्याला हात नाहीत पाय नाहीत तो पंढरपूरची वारी करतो. अरे आपल्याला देवानं हात दिलेत पाय दिलेत, मग आपण काय करावं? आपण सुद्धा वारी केली पाहिजे. आणि मग त्या ध्यानं लोकटंगण घेत लवळपर्यंत माझा कुर्मदास गेलाय दादा. पण तेवढ्यात कुर्मदास पुढे गेलेला होता. कुर्मदासाला आता बोलता येत नव्हतं, कुर्मदासाला लोटांगण घेता येत नव्हतं. अंगामध्ये जखमा झालेल्या होत्या, त्या ठिकाणी रगत गळत होतं, जखमा झालेले होते. त्या जखमेमध्ये मोठाले खडे जाऊन बसलेले होते. माझा कुर्मदास लवळ गावाच्या साईडला, रोडच्या साईडला पडलेला होता. आणि भानुदास महाराजांची दिंडी आली, बारीक आवाज निघायचा. भानुदास महाराज म्हटले, अरे हा कुर्मदास गेलाय कुठं, आपल्याला दर मुक्कामाला भेटतोय. भानुदास महाराजांनी आवाज दिला, अरे कुर्मदासा. तेवढ्यात बारीक आवाज यायचा,
भानुदास महाराज म्हणायचे, अरे आवाज आल्यासारखं होतोय. लोक म्हणायचे, नाही हो, तुम्हाला त्याची सवय लागली आवाज येण्याची, आवाज ऐकू येण्याची. मग पुन्हा हा कमी आवाजात म्हणायचा, महाराज असा कमी आवाजात म्हणायचा. तेवढ्यात ते तिकून आवाज यायचे. पण रस्त्याच्या कडाला गेले, लवळ गावाच्या शिवारामध्ये बाजे कुर्मदास पडलेले आहेत. आणि पडलेल्या अवस्थेत त्या ठिकाणी कुर्मदास आता भानुदासाला म्हणतात, महाराज बाबा नाही, आता नाही येऊ शकत, मी पंढरपूरला नाही येऊ शकत. तुम्ही काय काम करा आता, कुर्मदासा तू इथंच थांब. अरे तुझी सोय करतो आम्ही. नाही नाही, मी नाही येऊ शकत. बाबा तुम्ही आता जा, चंद्रभागेत जा, 2दा आंघोळ करा. 2दा किती? 2दा आंघोळ करा, 2दा स्नान करा. का करायचं 2दा स्नान? एकदा तुमच्या वाट्याचं करा तुमचं, आणि एक माझ्या वाट्याचं स्नान करा. माझ्या वाट्याचं स्नान करा. हो, भानुदास महाराजांनी सांगितलं, काही हरकत नाही. ऐका, स्नान झाल्यानंतर मंदिरात जा आणि देवाला एवढा निरोप सांगा, सांगा देवा नमस्कार, आणि आठवण सांगा, तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा. त्या देवाला आठवू द्या आणि देवाला सांगा, कुर्मदास लवळ गावामध्ये पडलेला आहे. आणि मग भानुदास महाराज गेले, स्नान केलं, 2दा स्नान केलं. आणि मग त्या ठिकाणी देवापुढे गेले, हात जोडले, देवाला विनंती करतात, देवा, ए देवा, अरे ज्याला हात नाहीत पाय नाहीत तो लोटंगण घेत त्या ठिकाणी पैठणवरून लवळपर्यंत आलेला आहे. ऐका ना, तुम्हाला सांगतो, खरा भक्त असेल ना, त्या भक्तासाठी देवाला यावं लागतं. देवानं विटीवरून उडी मारली आणि देवानं पितांबर बाजूला, पायात काही नाही, आणि उडी मारून त्या ठिकाणी लवळ गावाला निघाले. लाखो वारकरी त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये आहेत. पण त्या ठिकाणी माझ्या पांडुरंगानं विटेवरून उडी मारली, लवळ गावाला आले. आणि लवळ गावाला आल्यानंतर महाराज कुर्मदास पडलेला होता आणि विवळतेनं त्या ठिकाणी विवळत, विठ्ठल 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 असा आवाज येत होता. आणि तेवढ्यात कुर्मदासाच्या जवळ पांडुरंग परमात्मा आले आणि माझ्या पांडुरंगानं त्या कुर्मदासाला मांडी दिली. हो, मांडीवरती घेतलं आणि पांडुरंग परमात्मा म्हटला, का कुर्मदासा, तुला भानुदास महाराजांनी सांगितलं होतं ना, मी हात देतो, पाय देतो, डोळे देतो, बोलायला लावतो. मग सांग तुला काय पाहिजे, हात देऊ, पाय देऊ, बोलायला लावू? पण आज कुर्मदास म्हणतायत, अरे जगाचा नाथ आणि जगाच्या नाथाच्या मांडीवरती माझं मस्तक आहे. देवा मला हात नको, पाय नको. अरे तू रामायणामध्ये जसं गिधाड पक्षाला मांडी दिली ना, त्या मांडीवर त्या गिधाड पक्षानं जसा प्राण सोडलाय ना, तसा मला सुद्धा सद्गती दे देवा. मला पाय नको, हात नको, फक्त मला तुझ्या मांडीवरती विलीन कर देवा. आणि त्या कुर्मदासानं पांडुरंगाच्या मांडीवरती ज्याचा प्राण जावा, एवढा भाग्यवान कोण आहे? कोण भाग्यवान आहेत एवढा? म्हणून एकच विनंती, जर देवाच्या मांडीवरती, संतांच्या मांडीवरती आपला प्राण जर जाऊ वाटत असेल तर फक्त सेवा करा. ती सेवा कोणाची करायची? माझ्या ज्ञानोबरायची करायची, माझ्या तुकोबरायची करायची, बाकी कोणाची करायची नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय जय बोलिले करो रे वांगुळे उत्तरे करा क्षमा बराच महाराज. उच्चारिला अधिक
म्या बोला करा क्षमा पराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा पाया पट्टी करा करा क्षमा पराध महाराज तू ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम तुकाराम भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने परमपूज्य सर्जीदास महाराज पुण्यतिथी सोहळा बोलता बोलता आजच्या कार्यक्रमाचा आज 6वा दिवसाची